नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। सुपा पळवे गावातील स्थानिक शेतकरी, वंचित समुदायातील गोरगरीब शेतकरी अन्यायाविरुद्ध आमरण उपोषण। म्हसने फाटा MIDC सुपा पळवे गावातील स्थानिक शेतकरी, वंचित समुदायातील गोरगरीब शेतकरी अन्यायाविरुद्ध आमरण उपोषण चालू असताना प्रशासन झोपलेल्या अवस्थेत आहे व बघण्याची भूमिका घेतलेली आहे। दुसरा उपोषणाचा दिवस आहे। औद्योगिक पळवे गावच्या लगत वसाहतीमध्ये पळवे खुर्दच्या हद्दीमधील UKB इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामामध्ये भूमिपुत्रांना डावलले जात असून त्यांना कायमस्वरूपी नोकरीत प्राधान्य मिळावे या मागणीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन तसेच आमरण उपोषणाचा इशारा पळवे खुर्द येथील बेरोजगार तरुणांनी जिल्हा अधिकारी, कंपनी व्यवस्थापनास व माननीय खासदार साहेब निवेदनाद्वारे दिला आहे। स्थानिकांना प्राधान्य मिळावे अशी मागणी याआधीच करण्यात आली होती, मात्र स्थानिकांना डावलले जात असल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करून निवेदनात पुढे म्हटले आहे की आमच्या घरापासून 400 मीटर अंतरावर कंपनी आहे। असे असताना स्थानिकांना हाताला कोणतेही काम देण्यात आलेले नाही। शेतकऱ्याच्या गोरगरीब जमिनीचे भूसंपादन झालेले असताना भूमिहीन झालेल्या तरुणांना हाताला काम मिळावे हीच बेरोजगार तरुणांची अपेक्षा आहे। सन 2018 मध्ये पळवे खुर्द येथे या रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांची बैठक होऊन कंपन्यांच्या कामामध्ये शासकीय नियमाप्रमाणे स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते। असे असतानाही खाजगी कंपन्यांकडून स्थानिक भूमिपुत्रांना, ग्रामस्थांना डावलण्याचे काम करण्यात येत आहे। स्थानिक भूमिपुत्र हे शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित कुटुंबातील युवकांच्या हाताला काम मिळावे हीच अपेक्षा, उमेद आहे। रोजगार मिळावा या मागणीसाठी दिनांक 26 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन व आमरण उपोषणास प्रारंभ झालेला आहे। कंपनी व्यवस्थापनाचे दखल व विचार न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन नगर पुणे हायवे लगत करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। उपोषणाकरता अशोक बाबासाहेब गाडीलकर व सरपंच संदीप वाघमारे, वाघुंडे बुद्रुक, उपसरपंच संतोष भाऊ गाडीलकर, माननीय उपसरपंच गणेश रासकर, विनय रासकर, गणेश गाडीलकर, सुशांत वाघमारे, विक्रम पोखरकर, राजेश बनकर, वैभव शिंदे, मंत्री चव्हाण यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला। पारनेर प्रतिनिधी अशोक जाधव। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।